मी 35 वर्षांची होते. माझ्या तरुणपणीच माझे पती गेले, म्हणजेच आमचं लग्न झालं आणि लग्नाच्या महिन्यानंतरच माझे कपाळ पांढरं झालं. मी नोकरी करत असल्यामुळे माहेर आणि सासर या दोन्ही घरांपासून लांब होते. नोकरी असल्यामुळे मला रूम करून राहावं लागत होतं. मी माझ्या सासूबाईंना आईच समजत होते, कारण त्यांनी मला लेकीसारखं सांभाळलं होतं. माझे पती आणि आपला स्वतःचा मुलगा गेल्यावर तसं म्हणायला गेलं तर त्या स्त्रीच्या घराशी काहीच संबंध राहत नाही. पण माझ्या बाबतीत तसं झालं नव्हतं, कारण माझ्या सासरच्या घरी मी, माझे पती आणि माझे सासू सासरे असे आम्ही राहत होतो. पण स्वतःचं घर कसं सोडून यायचं म्हणून ते दोघे गावीच राहायला गेले. मला माझ्या सासूबाईंचा फोन यायचा. त्या म्हणायच्या की किती दिवस एकटी राहणार आहेस, तू तरुण आहेस, तुला जोडीदाराची गरज आहे, तू दुसरं लग्न कर. आणि मला आई म्हणतेस ना, मग मी आईच राहू दे, मला सासू या नात्यापासून मुक्त कर. पण मी त्यांच्या या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होते, कारण माझ्या पतीवर खूप प्रेम होतं. आज आमच्या लग्नाचा 15वा वाढदिवस होता. त्यासाठी मला सकाळी सकाळी माझ्या सासूबाईंचा कॉल आला आणि त्यांनी मला लग्नाच्या वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आणि नेहमीप्रमाणे त्यांचं लेक्चर चालू केलं. म्हणाल्या की अजून किती वर्ष एकटीच लग्नाचे वाढदिवस साजरी करणार आहेस. हा दिवस जोडप्यांसाठी खूप खास असतो. दोघे वेगवेगळे छान प्लॅन करत असतात. तू जर लग्न केलंस तर तू पण तुझ्या नवीन जोडीदारासोबत रोमॅन्टिक प्लॅन करशील. तेवढ्यात माझ्या दरवाजाची बेल वाजली आणि सासूबाई तिकडून लगेच म्हणाल्या, बघ, जे होणार आहे ते चांगल्यासाठीच. 100 वर्ष जगेल तो कोणी असेल तो. मला काही समजलं नाही, म्हणून मी त्यांना विचारलं. तर त्या म्हणाल्या, अगं, तुझ्या दाराजवळ तुझा जोडीदार चालून आला असेल, त्याचं चांगलं स्वागत कर. पण त्या नेहमीच असं काहीतरी बोलत असायच्या. त्यामुळे मी त्यांचं बोलणं हसून घालवलं आणि म्हणाले, आई, तुमचं काहीतरीच असतं, असं काही नाही होणार. त्यामुळे बाहेर कोणीही असेल, त्यांचा आणि माझा भविष्यामध्ये काहीच संबंध नाही, कारण मी राजवर खूप प्रेम करते आणि मी शेवटपर्यंत त्याचीच असेल. मी तुम्हाला नंतर कॉल करते, असे म्हणून मी कॉल कट केला आणि दरवाजा उघडण्यासाठी गेले. दरवाजा उघडल्यानंतर एका क्षणासाठी मला एक वेगळाच भास झाला, म्हणजे जसं काही त्याचं आणि माझं कनेक्शन अदल्या जन्मीचं असावं. कारण तो तर एक तरुण मुलगा होता. त्याचं वय जेमतेम 25-26 वर्ष असेल आणि तो दिसायला एवढा छान होता की कोणीही त्याच्यावर एका क्षणात प्रेम केलं असतं. दिसायला गोरापान आणि अंगाने तगडा होता. माझा एका क्षणासाठी श्वासच थांबला होता. हे माझं तर झालं होतं, पण तो तर माझ्याकडे बघतच राहिला, कारण मीही त्या दिवशी माझ्या मैत्रिणीकडे पार्टीसाठी जाणार होते आणि त्यासाठी छान तयार झाले होते. नंतर मीच म्हणाले, एक्सक्यूज मी, आपण कोण? तेव्हा तो भानावर आला आणि म्हणाला, मॅम, तुम्ही परवा बाहेर गेला होतात तेव्हा तुमचं पार्सल ते लोक माझ्याकडे ठेवून गेलेत, ते मी द्यायला आलो आहे. मग मी म्हणाले, ठीक आहे, थँक्यू, तुम्ही आतमध्ये या ना. तेव्हा तो आतमध्ये आला आणि माझ्या रूमच्या प्रत्येक वस्तूकडे निरखून बघत होता. मला ते खूप विचित्र वाटत होतं. नंतर तो माझ्या पतीच्या फोटोजवळ आला. तेव्हा मी म्हणाले, हे माझे पती एअरफोर्समध्ये होते. त्याचा चेहरा जरा पडलेला होता. मला जाणवलं की त्याला कोणती तरी गोष्ट आवडली नसावी. नंतर तो म्हणाला, स्पेशल फोर्सच्या पत्नीला सॅल्यूट तर केला पाहिजे, असे म्हणून त्याने मला सॅल्यूट केलं आणि आम्ही दोघे हसायला लागलो आणि आम्ही गप्पा मारू लागलो. गप्पा मारता मारता खूप वेळ झाला. मी माझ्या मैत्रिणीच्या घरी पार्टीसाठी जाणार होते. ती वेळही निघून चाललेली होती, म्हणून मी त्याला म्हणाले, तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर मला थोडे बाहेर जायचं आहे. तेव्हा तो म्हणाला, मी आज तुमचा खूप टाईम घेतला, सॉरी त्याबद्दल, असे म्हणून तो निघून गेला. मला त्याच्या चेहऱ्यावर साफ दिसत होतं की त्याला माझ्याशी खूप बोलायचं आहे. मग मी जाता जाता त्याचं नाव विचारलं. तेव्हा तो म्हणाला, अविनाश. आणि तुमचं नाव काय? मनीषा म्हणून सांगितलं. त्यानंतर काही वेळ मी त्याचाच विचार करत होते. मला कळत नव्हतं की मी त्याचा एवढा का विचार करते आणि पहिल्याच भेटीत आपल्याला त्या व्यक्तीचा विचार सतावणं आणि अखंड त्याचाच विचारात आठवणीत राहणं, असं माझ्या बाबतीत माझे पती गेल्यापासून म्हणजे 15 वर्षानंतर माझ्या बाबतीत असं पहिल्यांदाच झालं होतं. पण मी माझ्या मनाला आवरलं. माझ्या मनाला खूप समजूत घातली की हे खूप चुकीचं आहे. असा विचार आला तरी कसा, असा प्रश्न मी माझ्या मनाला केला आणि मैत्रिणीच्या पार्टीमध्ये आपलं मन रमवलं
आणि त्यामुळे माझी रात्री झोप कधी लागली मला कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी मी फ्रेश होऊन शॉपिंगसाठी गेले. खूप सारी शॉपिंग केल्यामुळे माझ्याकडे खूप साऱ्या बॅग्स होत्या आणि माझे केस हवेत खूप उडत होते. मला समजत नव्हतं की केस सांभाळू की शॉपिंगच्या बॅग्स. तेवढ्यात माझ्या केसांमध्ये कोणीतरी हात घातला. मी मागे वळून बघणार होते, तेवढ्यात माझ्या केसांना त्या व्यक्तीने क्लिप लावली आणि माझ्या बॅग घेण्यासाठी पुढे आला. तेव्हा मला समजलं की तो अविनाश आहे. मला जरा बरं वाटलं, कारण असं फक्त माझी मैत्रीण रिया किंवा अविनाशच करणार, कारण तेव्हा या शहरात या दोघांशिवाय माझ्या ओळखीचं कोणीच नव्हतं. नंतर त्यानेच ऑटो केली आणि ऑटोचे पैसेही त्यानेच दिले आणि मला सोडायला आमच्या घरी आला. मी कॉफी केली होती त्याच्यासाठी आणि कॉफीचे कप ठेवण्यासाठी निघाले तेव्हा अविनाश म्हणाला की माझा कप मी ठेवीन, म्हणून तो माझ्यासोबत किचनमध्ये आला आणि तेव्हा माझ्या सासूबाईंचा फोन आला. आमचं नेहमीप्रमाणे बोलणं झालं आणि मी फोन ठेवून दिला. नंतर त्याला मी म्हणाले, माझ्या सासूबाईंचा कॉल आला होता, पण मी त्यांना माझी आई मानते. मग अविनाश जे काही बोलला ते ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं, कारण तो म्हणाला की तुम्ही नवीन सासू शोधा आणि त्यांना आई म्हणताना तर आईच राहू दे. हे बोलणं त्याचं अगदी माझ्या सासूबाईंसारखंच होतं. म्हणून मला जरा शंका आली. मी म्हणाले, तुला माझ्या सासूबाईंनी तर पाठवलं नाही ना? तो नाही म्हणून हसला. त्या दिवशीही आम्ही खूप गप्पा मारल्या. माझ्या सगळ्या आठवणी शेअर केल्या त्याच्यासोबत. माझे लग्नाचे फोटोज, लहानपणीचे फोटोज सगळे दाखवले आणि खूप मन मोकळेपणाने हसत होते. या सगळ्यामध्ये रात्र कधी झाली कळालंच नाही. अचानक लाईट गेली. तेव्हा जवळ काहीच नव्हतं. मोबाईलही सापडत नव्हता. एकाच रूममध्ये आम्ही दोघेच. मला थोडं वेगळं वाटत होतं. खिडकीतून थोडा प्रकाश रूममध्ये येत होता. तेवढ्यात थोडाफार दिसत होतं. मग अचानक अविनाशने माझा हात हातात घेतला आणि हळूवार कुरवाळू लागला. मीही माझे डोळे क्षणासाठी बंद केले होते, कारण असा स्पर्श मी 15 वर्षांनी अनुभवत होते. मला ते हवंहवंसं वाटायला लागलं होतं. नंतर तो माझ्या खूप जवळ आला. एवढ्या जवळ आला की त्याचा श्वास मी जवळून अनुभवत होते. नंतर मी त्याला धडधड त्या श्वासाने विचारलं, अविनाश तू काय करतोयस? तेव्हा त्याने मला शांत केलं आणि अचानक मला मिठीत घेतलं. मीही त्याला घट्ट मिठीत घेतलं होतं. त्याने मला सोडूच नये असं मला वाटत होतं. तो रात्रभर इकडेच राहावं असं वाटत होतं. पण अचानक लाईट आली आणि आम्ही दोघेही भानावर आलो. मला हे सगळं करायचं नव्हतं, पण मी कशी वाहत गेले मला कळालंच नाही. मी त्याला बाजूला केलं आणि इथून निघून जायला सांगितलं. पण त्याने मला एक प्रश्न विचारला की मला जे वाटतं तेच तुला वाटतं हे आता मला जाणवलं आहे, तरीही तू माझ्यापासून लांब का जातेस? मी एकही शब्द न बोलता माझ्या रूममध्ये गेले आणि दरवाजा लॉक करून घेतला. अविनाश कधी गेला मला समजलंच नाही. मी रात्रभर विचार करत राहिले की मी करते ते चुकीचं आहे की नाही, मला हा समाज स्वीकारेल की नाही, आणि अविनाश तर माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे, त्यामुळे त्याचं आणि माझं नातं योग्य असेल की नाही, असे अनेक प्रश्न माझ्या मनात यायला लागले. मी रात्रभर झोपलेच नाही. पण एका बाजूला मला अविनाश आवडू लागला होता आणि त्याचा स्पर्श, त्याचा श्वास मला आयुष्यभर हवा होता. मला काय करावं काहीच समजत नव्हतं. म्हणून मी अविनाशसोबत जास्त बोललेच नाही. 2 दिवस त्याला मी इग्नोर केलं, पण त्याला राहावलं नाही. म्हणून तो रस्त्यात माझा हात पकडून मला विचारू लागला, तू असं का करत आहेस? माझ्याकडे लक्ष देत नाहीस? पण त्याला मी म्हणाले की तुला चांगलंच माहीत आहे की माझं वागणं असं का झालं आहे ते. मग त्याने माझा हात घट्ट पकडला आणि मला रूममध्ये घेऊन आला आणि म्हणाला, तू समाजाचा विचार करतेस, तू तुझा विचार कर, तुझं मन काय सांगत आहे ते बघ. पण मला समाजाची खूप भीती वाटत होती आणि आता खूप उशीरही झाला होता. अविनाश अजून खूप तरुण होता. त्याला अख्खं आयुष्य काढायचं होतं. मी आता 35 पर्यंत आले होते. मी त्याला खूप समजावलं. तो ऐकायला तयारच नव्हता. शेवटी मी त्याला म्हणाले की मी जीव देईन. तेव्हा तो म्हणाला की असं काही करू नको, आपण मित्रमैत्रिणी म्हणून तरी राहू शकतो ना, प्लीज. मी विचार केला थोडा वेळ आणि हो म्हणाले. काही दिवसांनी अविनाशचं अरेंज मॅरेज झालं. त्याची बायको खूप सुंदर होती. त्याने मला लग्नासाठी आमंत्रण दिलं होतं, पण मी गेलेच नाही. आता तो माझ्या आयुष्यात एक चांगला मित्र म्हणून आहे.